पत्नी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, आधीसारखा संवाद राहत नाहीये। सर्वात आधी पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे। दुसरीकडे अनेक महिलांना असं वाटतं की त्यांना पोस्टपार्टम डिप्रेशन। अनेक पुरुष आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण बाळाचा जन्म हा कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो, पण अनेक वेळा या आनंदामागे एक अशी समस्या लपलेली असते ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात। ती समस्या म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन। अनेक पुरुष तक्रार करतात की बाळ झाल्यानंतर पत्नी खूप बदलली आहे, ती आधीसारखी बोलत नाही, चिडचिड करते, सतत थकलेली असते, इंटीमध्ये मध्ये खास रस दाखवत नाही किंवा एकटी राहण्याचा प्रयत्न करते। दुसरीकडे अनेक महिलांना असं वाटतं की त्यांना कुणी समजून घेत नाहीये, त्यांना मानसिकदृष्ट्या खूप थकल्यासारखं वाटत असतं आणि त्यांच्याकडून आनंदी राहण्याची अपेक्षा होते। आणि याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट काय सांगतात जाणून घेऊयात। 1985 मध्ये आशा किरणची सुरुवात केली होती डॉक्टर उमेश मुंदडा यांनी। गेल्या 40 वर्षांपासून ते सेक्शुअल हेल्थ बद्दल मार्गदर्शन करताय। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे। संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात। सर्वात आधी पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे। बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या शरीरात आणि मनात मोठे बदल घडत असतात। हार्मोन्समध्ये अचानक बदल होतात, झोप कमी होते, नव्या जबाबदाऱ्या वाढतात, शरीर अजूनही रिकव्हरीमध्ये असतं। या सगळ्याचा परिणाम म्हणून काही महिलांमध्ये दुःख, निराशा, चिडचिड, सतत रडू येणं, आत्मविश्वास कमी होणं किंवा रिकामेपणा जाणवू शकतो। यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात। हे केवळ मूड चेंज नसून एक वैद्यकीय स्थिती आहे। डॉक्टर सांगतात याचा परिणाम फक्त महिलेवरच होत नाही, तर संपूर्ण मॅरिड लाईफवर होऊ शकतो। अनेक वेळा नवऱ्याला वाटतं की पत्नी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे, आधीसारखा संवाद राहत नाहीये, प्रेम कमी झालेलं आहे, दोघांमध्ये गैरसमज वाढू लागतात। खरं तर पत्नी मुद्दाम असं करत नसते, ती स्वतःला मानसिक आणि भावनिक संघर्षातून जात असते। आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे इंटिमसीवर होणारा परिणाम। पोस्टपार्टम डिप्रेशन असलेल्या अनेक महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होऊ शकते, त्यांना थकवा, ताण, मानसिक भार जास्त जाणवू शकतो। नवऱ्याला रिजेक्शन झाल्यासारखं वाटू शकतं, त्यातून भांडण, राग, इमोशनल डिस्टन्स वाढू शकतो। अशा परिस्थितीत पतीची भूमिका खूप इम्पॉर्टंट आहे। तू सतत उदास का असतेस, तुला आनंद का होत नाहीये, असे प्रश्न विचारण्यापेक्षा तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा। कधी कधी फक्त तिचं ऐकून घेणं, घरात कामात मदत करणं, बाळाची जबाबदारी वाटून घेणं आणि भावनिक आधार देणं हे गरजेचं असतं। डॉक्टर सांगतात जर उदासीनता सतत वाटत असेल, झोपेच्या समस्या होत असतील, बाळाशी बॉन्डिंग करण्यात अडचण येत असेल किंवा कारण योग्य उपचार आणि योग्य आधार मिळाल्यास पोस्टपार्टम डिप्रेशनवर मात केली जाऊ शकते। डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी हे सुद्धा सांगतात, बाळाचा जन्म हा फक्त एका मुलाचा जन्म नसतो, त्या क्षणी एक स्त्री आई बनते व एक पुरुष वडील बनत असतो आणि नातं एका नव्या टप्प्यात प्रवेश करतं। म्हणूनच या काळात प्रेम, संयम, संवाद आणि समजूतदारपणा गरजेचा आहे। लक्षात ठेवा, पोस्टपार्टम डिप्रेशन हा कमकुवतपणा नाहीये, तो एक वैद्यकीय आणि भावनिक विषय आहे। योग्य वेळी ओळखला जाल तर योग्य साथ सुद्धा मिळेल, तर मॅरिड लाईफ आणि फॅमिली लाईफ दोन्हीही आनंदीमय होतील। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।